माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांची आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्यावर गंभीर टीका केली आणि युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांना फटकारलंय। जातीत आणि घराघरात भांडण लावण्याचं काम आमदार इंद्रिस नाईकवडी यांनी आतापर्यंत केलंय। मिराज नासवायचं काम त्यांनी केलंय। स्वतःच्या घरासमोरचा रस्ता तयार करण्यासाठी त्यांना आमदार होण्याची वाट बघावी लागली, अशी टीका माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे। स्वतःच्या मुलग्याला निवडून आणण्यासाठी इंद्रिस नाईकवडी यांनी अश्विनीताई कोळी यांचा राजकीय बळी घेतलाय। माजी नगरसेवक साजिद पठाण यांच्या विरोधासाठी इंद्रिस नाईकवडी यांनी त्यावेळी कायदेशीर ताकद लावली होती। मग आता अश्विनी कोळी यांच्या वेळी तुमचा कायदेपंडित दिमाग कुठे गेला होता, अशी टीकाही योगेंद्र थोरात यांनी केली आहे। श्वेतपद्म कांबळे यांच्या मागचा बोलवता धनी इंद्रिस नाईकवडी आहेत। श्वेतपद्म कांबळेंना पुढे करण्याऐवजी तुमचा मुलगा माझ्या टीकेला का उत्तर देत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करत योगेंद्र थोरात पुढे म्हणाले, पंढरपूर चाळमधील बौद्ध विहाराचा 15 लाखाचा निधी जेव्हा नाईकवडी यांनी खाजा बस्तीमधील गटारीसाठी पळवला, त्यावेळी श्वेतपद्म कांबळे कुठे गेले होते? दिवंगत विवेक कांबळे हे नेते होते, ते कोणाचे कार्यकर्ते नव्हते। निळ्या झेंड्यांसाठी दिवंगत विवेक कांबळे यांनी इंद्रिस नाईकवडी यांना विरोध केला होता। मात्र श्वेतपद्म कांबळे हेच त्याच नाईकवडीच्या दारात जाऊन बसलेत आणि माझ्यावर भुंकत आहेत। माझ्या कुटुंबाच्या बाबत टीका करू नका, नाहीतर बोलण्यासारखं माझ्याकडे पण भरपूर आहे। मी कॉन्ट्रॅक्टर आहे, तो माझा व्यवसाय आहे। मात्र तुमचा कोणता व्यवसाय आहे? पैसे कुठून आणि कसे मिळवता? गाड्या कुठून येतात? तुमचा व्यवसाय मी सांगू शकत नाही, कारण माझ्यावर संस्कार आहेत। जे स्वतःच्या पक्षाच्या केंद्रीय नेत्याला एकेरी बोलतात, त्यांनी माझ्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे। त्या टीकेचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, अशी प्रतिक्रियाही माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी यावेळी दिली आहे। सर्वप्रथम मी प्रशासनाचा आभार मानेन, माननीय आयुक्त मॅडम असतील, रोकडे साहेब असतील, की त्यांनी ही केस पहिल्यांदाच आहे महापालिका क्षेत्रात, आपल्या महापालिका स्थापन झाल्यापासून नाशिकच्या आयुक्तांचा संदर्भ घेऊन आणि आपले नियमानुसार जे आहे त्यांनी काल अश्विनी कोळीताईंना नगरसेवक पद त्यांचं रद्द केले। पण या भागची पार्श्वभूमी समजावून घेतली पाहिजे की अश्विनी कोळी मॅडम आमच्याकडे पण आल्या होत्या, तेव्हा मी त्यांचे मिस्टर जे विनोद कोळी साहेब आहेत त्यांना विचारलं की तुमचा दाखला दाखवा, व्हेरिफिकेशन होणार का? तेव्हाच माझ्या लक्षात आलं की होत नाहीये आणि कुणाचं होतंय ते पारदेताईंचं होतंय। मग आम्ही पारदेताई त्यावेळेला राष्ट्रवादीमधून जनसुराजी पक्षात गेलत्या, त्यांना आम्ही खूप मागं लागलो की ताई तुम्ही आमच्यात या, कारण तुम्ही लिगली पर्सन आहात, इलेक्शनचा निकाल काय लागेल माहीत नाही, पण त्या जागेवर एक लिगली पर्सनला न्याय मिळावा। ताईंनी त्यावेळेला काय दुसऱ्या पक्षाला चॉईस केलं, ठीक आहे, काय अडचण नाही। मग आम्ही दुसरे एक ज्यांचा वैद्य दाखला होता गवळी सर, नोकरीच्या यानं कास्ट व्हेरिफिकेशन झालेलं असतं, ताई पण नोकरीला होत्या, त्यामुळे त्यांचं ऑलरेडी झालं होतं। गवळी सरांना घेतलो, आम्ही लढलो, इलेक्शनला जनतेचा कौल आम्हाला मिळाला, आम्ही हरलो, ठीक आहे। पण कोळी साहेबांचा जर ताईंचा कुणी बळी दिला असेल तर ते आहेत इंद्रिस नाईकवडी, कारण त्यांना चांगलं माहित होतं की यांचा दाखला पुढे चालणार नाही, हे 100%। ते स्वतः आज आपण सगळे मिरजेतले जात की ते कायदेशीर याच्यात किती आहेत तुम्हाला माहित आहे। साजिद पठाण सारख्या एका युवकानं त्यांना जेव्हा हरवलं होतं इलेक्शनला, तेव्हा त्यांनी कायद्याचा किस काढून त्यांना घरी बसून परत निवडून येऊन परत महापौर झालते। मग कोळींच्या बाबतीत काय अडलं होतं? त्यांनी स्वतःची ताकद का वापरली नाही, किंवा स्वतःचा कायदे पंडित दिमाग का वापरला नाही? कोळींच्या ठिकाणी जर त्यांचा मुलगा असता अत्तर नाईकवडी, तर त्यांनी असंच त्यांचा बळी जाऊ दिला असता का? कुठेही त्यांनी प्रयत्न केलेला नाही, कुठेही कोर्टात जायचा प्रयत्न केला नाही, स्टे घ्यायचा केला नाही, किंवा कोळींना त्यांनी सांगितलं नाही पहिल्यांदा। हे का सांगितलं नाही? तर माझ्या मते कोळींची या वार्डात मतं आहेत। आज दुसरे उमेदवार आहेत, त्यांची किती आहेत, त्यांचं काय इम्प्रेशन आहे, सगळ्या मिरजला माहीत आहे। इंद्रिस नाईकवडी या वार्डातले नाहीत, पण कोळी हे स्थानिक या वार्डातले आहेत। त्यांची 1000-1500 मतांवर डोळा ठेवून इंद्रिस नाईकवडींनी त्यांना तिकीट दिलं की 6 महिन्यानं यांचं उडलं तर उडू द्या, माझ्या मुलाला ती 1500 मतं मिळतात ना, आणि त्यांच्याकडनं इलेक्शनला चांगली रसद पण मिळते, कारण कोळी फॅमिली चांगली सेटल फॅमिली आहे। त्या उद्देश डोक्यात ठेवून यांना घेतलं, आणि आज ते कोळी बिचारे गेले आणि त्यांच्या पत्नीचं पद गेलं, सभापती पद गेलं, याला जबाबदार ते आहेत फक्त। तुम्ही पारदेताईंना म्हणू शकत नाही, कारण पारदेताई या खऱ्या आदिवासी आहेत, त्या बोगस आदिवासीच्या विरोधात लढणारच। कोळींचे मिस्टर पण यापूर्वी ओबीसीतनं लढलेले आहेत, या गोष्टी काही लक्षात घेतल्या पाहिजे। हे झालं त्यांचं। आता नाईकवडी साहेबांच्या 3 पिढ्या मिरजमध्ये राजकारणात आहेत। मी जनाब इलियासभाई नाईकवडी यांच्याबरोबर काम केलेला व्यक्ती आहे, मात्र त्यांच्यानंतर ज्या या पिढ्या आलेल्या आहेत, माननीय इंद्रिस नाईकवडी आणि आता त्यांचा मुलगा दुसऱ्या तिसऱ्यांदा नगरसेवक, यांनी या मिरजेसाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह
काम केलेलं मला दाखवा, की योगेंद्र थोरातनं शाळा बांधली, बौद्ध विहार बांधली, असं एखादं तुम्ही केलेलं दाखवा. तुम्ही याचे महापौर होऊन गेलात, एकही काम तुम्ही केलं नाही, उलट मिरज नासवायचं काम तुम्ही केलेलं आहे. घराघरात भांडणं लावली, जाती जातीत भांडणं लावली, सगळ्यांना माहीत आहे. इवन तुमच्या 6 नंबर वार्डात तुमची लायकी कळाल्यामुळं तुम्ही इकडे आलात. आणि तुम्ही काय करताय? पारदींच्या अंगावर कोळींना सोडताय, थोरातच्या अंगावर कांबळेंना सोडताय. मग ज्यांना वैचारिक पातळी जरा कमी आहे ते भांडतात, ते स्वतः बोलत नाहीत. काल त्या आमचे दिवंगत नेते विवेक कांबळे साहेब यांच्या मुलाची मी बाईट बघितली. म्हणजे ती कुणाला तर खुश करायसाठी अशी ती एक बाईट होती. जाऊ द्या म्हणा. आता आणि दुसरे कारण आहे, कोळींच्या बाबतीत त्यांनी आता त्यांच्याकडे एवढी वकिलांची फौज आहे, मात्र त्यांनी काय प्रयत्न केला नाही की त्यांनी आता पुढचा एक बकरा बघून ठेवलाय उभा करायला. त्याच्याकडनं मग ती तिकिटासाठी किंवा त्याला इलेक्शनसाठी पुढचा बकरा तयार आहे त्यांचा. त्यामुळे कोळींच्या बाबतीत त्यांनी जास्त प्रयत्न केलेला दिसत नाही. आज आमदार साहेब, तुम्ही स्वतःच्या दारात रस्ता करायला तुम्हाला आमदार व्हायला लागलं. तुम्ही महापौर झालात, एवढे वर्ष तुम्ही नगरसेवक आहे, तुमचा मुलगा नगरसेवक आहे, पण तुमच्या दारात रस्ता कॉन्क्रीटचा करायला चांगला 3 कोटीचा सळी बिळी टाकून ते करायला तुम्हाला आमदार व्हायला लागलं. योगेंद्र थोरातनं गोरगरिबांच्या दारात सगळे रस्ते केलेत. त्यामुळे तुम्ही माझ्या याला लागू नका. तुम्ही आमचे दिवंगत नेते विवेक कांबळेंच्या मुलाला कायम माझ्यावर सोडायला बघता. त्यानं काल मला एक प्रश्न विचारला की योगेंद्र थोरात यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काय आहे? बाबासाहेबांची चळवळ म्हणजे काय होती? लोक शिकली पाहिजेत, एकत्र आली पाहिजेत, आनंदानं गोविंदानं राहिली पाहिजे. शिकण्यासाठी मी वार्डातल्या शाळा अद्ययावत केलेल्या आहेत, मोठ्या मुलांसाठी ग्रंथालय बांधलेले आहेत, धम्मासाठी बौद्ध विहार बांधलेलं आहे. असं मी काम केलंय. आणि आजपर्यंत मला कळते तसं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विचारांनी साजरी केलेली. उगाच ते बाबासाहेबांच्या जयंतीला बाबासाहेबांचे फोटो कमी आणि ह्याचाच जास्त असं काही प्रकार कधी केलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहू शकता की श्वेत कांबळेच्या आई श्रीमती रेखाताई आमच्या नगरसेवक झाल्यानंतर हा पंढरपूर चाळीतल्या बौद्ध विहारचा निधी आहे, 15 लाख रुपये हा इद्रिस नायकवडींनी पळवला. आणि खाजा वसाहतमध्ये गटार बांधायला लागलेत. बौद्ध विहारचा निधी गटारीला देत असताना आमचे श्वेत भैया कुठे गेलते? तुम्ही अत्तर नायकवडींना घेऊन दुसऱ्या बौद्ध विहारमध्ये जाता, तिथं काय काय करता, शाळेत जाता, हॉस्पिटलमधल्या लोकांना त्रास देता. आणि मला काय पराजय पचला नाही म्हणतात काय. आणि थोरात कॉन्ट्रॅक्टर आहे. अहो तो व्यवसाय आहे माझा, आम्ही व्यवसाय करून पैसे मिळवतो. जसं शेतकरी असतो, कॉन्ट्रॅक्टर असतो, शेतमजूर असतो, इंजिनियर असतो, डॉक्टर असतो. तुमचा काय व्यवसाय आहे? तुमच्याकडे कुठं आलं हे सगळं? तुमचा व्यवसाय मी सांगू शकत नाही, कारण आम्हाला काही अजून आमच्यावर संस्कार आहेत. दुसरं, काल एकदम त्यांनी गलिच्छ लेवल एक गोष्ट बोलली. त्यांनी प्रेस घेताना त्यांच्या मागच सोनील कोळी साहेब उभारले होते. त्यांनी कोळी साहेबांच्या घरातल्या मुलींविषयी बोलली काल. मी पत्रकारांना विनंती केली की ती बातमी 1 रुपया लावू नये, कारण काय एखाद्याच्या घरातल्या मुलीविषयी बोलणं. श्वेत कांबळे कोळी साहेबांच्या मुलीविषयी बोलत होता की त्या मुलीचं लग्न योगेंद्र थोरातच्या मुलाबरोबर लावा. म्हणजे तुम्ही तुमच्या आकाचं ऐकून कुठल्या लेवलला चाललाय हे थोडं माहिती घ्या ना. एखाद्या लेकराच्या कोळींच्या काय असं ना मुलीविषयी तुम्ही पत्रकारितेमध्ये बोलता, बाईट देता. रोटी बेटी व्यवहार बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मी केलंय रोटी बेटी व्यवहार केलाय. मी माझी बायको ब्राह्मणच आहे, तू टेन्शन घेऊ नको. बाबासाहेबांनी केलं तर ते मी केलंय. तू माझ्या मुलाविषयी, कोळींच्या मुलीविषयी कशाला बोलतो? तू काय भटजी आहे का? तू काय ते कुंडली बिंडलीचा धंदा चालू केलाय का? कारण तुझा धंदा तर कुठलाच दिसत नाही. आणि गाड्या बिड्या तुझ्या यायला लागल्यात, शेती बिती आहे, सगळंच आहे तुझं. कुणाचाच धंदा नव्हता. त्यामुळं थोडं जरा तारतम्य ठेवा. हे बौद्ध विहारचा निधी पळवलाय, तू कधी विचारलास का त्या साहेबांना? 2013ला आमच्या उत्तम नगरमध्ये निळ्या झेंड्यावर जे चक्र असतं आमचं अशोक चक्र, त्याच्याऐवजी इद्रिस नायकवडी मित्रमंडळ असं छापलं होतं. तेव्हा आमचे दिवंगत नेते विवेक कांबळेंनी तो झेंडा काय केलं होतं, नायकवडींना कसा जाब विचारला होता, आमच्या तिथल्या लोकांना विचारा. अहो विवेक कांबळे साहेबांचे कार्यकर्ते होते. विवेक कांबळे साहेब कुणाचे कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे तुम्ही त्यांची मुलं आहे. तुम्ही कुणाच्या दारात जाऊन बसायचं, तुम्ही काय करायचं जरा ठरवा. आपली काय इमेज आहे? उगाच त्यांनी सांगितलं म्हणून काय पण कोणावर बोलायचं बुकायचं हे जरा बंद करा. आणि इतकं थोरात अरे तुरे ठीक आहे ना,
तू मला अरे तुरे बोलतोस कारण तू केंद्रीय नेत्यांना पण परवा विठ्ठल मंदिरात तो काय माझा मालक आहे का ही आहे काय बोललेला आहे तुम्ही. त्यामुळे मला अरे तुरे बोलला तर मला काय त्यातलं ही वाटत नाही, तुमची वैचारिक पातळी तेवढीच आहे. आणि दरवेळेला नायकुडी साहेब कुणाला तर पुढं करून आमच्यावर टीका करतात. तुमच्या मुलाला करा ना पुढं, तो पण या वार्डात नगरसेवक आहे ना, त्याला का पुढं करत नाही. तुम्हाला आमच्या मागासवर्गीयाला सोडताय तुम्ही, ही काय बंद करा आता. हे जुनं पॉलिटिक्स झालं आता. निवडून आले 6 महिने झाले, तुम्ही एकही काम केलं नाही. योगेंद्र थोरातनं 100 काम हा विषय बाजूला ठेवू आपण, पण हे असं मागासवर्गाच्या अंगावर मागासवर्गाला किती दिवस ठेवून तुम्ही हे राजकारण करणार आहे. हे थोडं बंद करा आणि कामाला लागा. तुम्ही जो 5 कोटीचा रोड केलाय त्याच्यावर पण खुशी शाळेच्या दारात, तुमच्या शाळेच्या दारात मिलिंद हार्गेंचं घर जातं ना तिकडं, असं तिथं चांगलं पाणी साठतं साहेब. पण आम्ही कुणाच्या विकास कामांवर बोलत नाही. विकास कामं तुम्ही करा, आम्ही करा, चॅलेंज दिले करा की. तेव्हा हा बौद्ध विहारचा निधी पळवलेला तिथल्या SC मधनं निवडून आलेल्या लोकांनी जरा जाब विचारला पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि पारदीताईंचं मी अभिनंदन करीन की त्यांनी खूप यशस्वी लढा एकट्यानं लढला आणि तो सक्सेस झाला.